रामकृष्ण हरी. आपल्याला आज बनवायची तिळाची लाल चटणी. बघा आपण आता त्यासाठी काय काय घेतलंय. ह्या आल्या आपल्या लाल मिरच्या, हे तीळ, हे अख्खे धने, लसूण, जिरे आणि हे चवीनुसार मीठ घेणार आहे. तर आपण आता हे मस्त असं कमी गॅसवर खमंग भाजून घेऊ. आपली कढई तापली बरं का. आपण आता आहे ना अगोदर तीळ भाजून घेऊ. हे बघा मी हे तीळ छान असे निवडून घेतले, ते असे भाजून घेऊ बरं का. भाजीला काही नसेल ना तर काही अशी तिळाची चटणी खायला खूप छान बरं का. ती कसं पौष्टिक असं, तीळ पण पोटात जाता आणि तोंडाला चव येण्यासाठी खमंग असं काहीतरी वेगळं रुचरुचीत असं रुचकर असं मस्त वाटतं खायला. ते बघा लगेच आवाज येतोय. भाजले आपले तीळ. पण तीळ भाजून झाले. आपण आता हे धने भाजतोय बरं का. धने अगदी थोडे भाजून घेऊ. हे बघा आता आपण यात जिरे टाकून घेऊ. जिरे आणि धने दोघं मिक्स भाजून घेऊ बरं का आपण. बघा ते पण आता छान भाजायचे होत आले. आपण आता हे काढून घेऊ आणि लाल मिरच्या आहेत त्या थोड्या गरम करून घेऊ. आपले लाल मिरच्या भाजले बरं का. आपण ह्या काढून घेऊ आणि लसूण सुद्धा आपण थोडा भाजणार आहे बरं का. बघा हा आपला लसूण आला. हा मात्र याला थोडा वेळ लागेल बरं का भाजायला. त्याला छान भाजून घेऊ. कमी गॅसवर नाही, त्याला मोठ्याच गॅसवर भाजून घेऊ आपण. आपला लसूण भाजून झालाय बरं का. गॅस बंद करू आणि हे जे आपण आहे बाकीचं जे थंड झालंय ते आता दळून घेऊ एक एक करून. बघा आपण आता हे धने, जिरे आणि मीठ हे एकत्र करून घेऊ बरं का. मिक्सर मधून काढून घेऊ अगोदर. हे आपलं मीठ, हा थोडंच टाकू मीठ, थोडं मिरचींच्या वेळेस राहून देऊ. हे छान मी बारीक करून घेते आता. बघा आपले दळून झालंय. यातच आपण आता ह्या मिरच्या ज्या भाजल्या होत्या त्या मिरच्या घेऊ बरं का. नुसत्या मिरच्या होणार नाही, त्यामुळे जे धना जिरा पावडर आहे त्यातच आपण ही घेणार आहे. आणि हे बाकी राहिलेलं थोडं मीठ घेऊ हा त्यात. हे पण आता छान बारीक करून घेते मी. बघा हे आपलं बारीक करून झालंय. हे आता काढून ठेवते मी. आणि यात आता तीळ बारीक करून घेते. हा बघा आपले तीळ बारीक झाले. मी पूर्ण बारीक नाही केले बरं का. ते असे थोडे आरड भरडच ठेवलेत. हे बघा आपण लसूण दळून घेणार आहे बरं का. आपलं लसूण झालंय बरं का दळून. हे बघा मी आता हा लसूण काढून घेते. लसूण चिकट असल्यामुळे ना असं झालं बरं का. ओला लसूण तरी आपण भाजला. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला काय करायचंय बघा. हे कसं मी एकदम मिक्स कसं होणार आहे ते, त्याच्यासाठी काय करते बघा. हे असं करून आपली ही घरातली लाल तिखट आहे बरं का. थोडं याने छान असा कलर येतो. हे मिक्स करणार आहे आपण यात. बघा आता इतकी सुंदर ही तिळाची चटणी बनते ना. ही चटणी आपण कमीत कमी महिनाभर सुद्धा खाऊ शकतो बरं का. हे असं पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. बघा हे मी असं चमच्याने हलवून मिक्स केलंय, पण चांगलं एवढं मिक्स होत नाही. आपण आता काय करणार आहे, हे असं थोडं थोडं घेऊन अजून मिक्सर मधून थोडा एकच गारका देऊन घेणार आहे बरं का. जेणेकरून हे सगळं अगदी असं एकजीव होतं ते. बघा एक वेळेस घेते छान असं मी आता हे मिक्सर मधून. बघा आपण हे मिक्सर मधून एकजीव करून घेतलंय. याचा आता आहे ना खरंच एक वाटीत काढून घेते. तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या. ही तिळाची चटणी इतकी छान लागते, खायलाही छान लागते आणि शरीरालाही पौष्टिक असते बरं का. खरंच आपल्याला जेव्हा तोंडाला चव नसेल तेव्हा आपण अशी चटणी बनवा, खा. बघा किती सुंदर चटणी झाली आपली तिळाची चटणी. बघा आपली तिळाची चटणी झाली तयार. जेव्हा आपल्या तोंडाला चव नसेल किंवा भाजीला काही नाही येतं अशी तिळाची चटणी बनवायची, खायची आणि मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये की कशी झाली ही चटणी ते.